नमस्कार, मी अश्विनी. आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण 6 वेगवेगळ्या प्रकारे चपाती कशी बनवायची हे बघणार आहोत. अगदी नवीन पद्धती आहेत या, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही यातली कोणत्या प्रकारची चपाती बनवता हेही मला कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाहीये, शेअरही करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करायचं आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी आपण गव्हाचं पीठ मळणार आहोत. यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. आता आपण 2 चमचे तेल टाकूया. तेल आणि मीठ पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत सैलसर असं हे पीठ आपल्याला मळायचं आहे. पाणी आपण एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं करतच पाणी टाकायचं आहे. पाणी जर एकदम टाकलं ना तर सैलसर कणिक होऊन जाते, शिवाय चिकटही होऊन जाते आणि चपाती लाटताना हे पीठ आहे ना पोळपाटालाही चिकटतं आणि लाटण्यालाही चिकटतं. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत मऊ असं हे पीठ करायचं आहे, म्हणजे चपाती लाटताना पोळपाटाला चिकटत नाही, त्याचबरोबर पीठ लाटण्याला सुद्धा चिकटत नाही. तुम्ही बघू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी टाकते आहे मळताना आणि पीठ मळत जाते आहे. अगदी मऊसूत असं हे पीठ आपल्याला मळायचं आहे. पीठ चांगलं सैलसर मळून झालेलं आहे. आता आपण सर्वात शेवटी याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया आणि चमचाभर गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तेल आणि पीठ चोळायचं आहे या कणकेला, म्हणजे कणिक चिकट होत नाही. पीठ पुरेसं सैलसर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तेल आणि पीठ टाकलेलं आहे आणि पीठ अगदी छान चोळून घेतलेलं आहे. त्यामुळे बघा पिठाचा कलरही बदललेला आहे आणि अजिबात चिकट नाही झालेली ही कणिक. अगदी मस्त मऊ सैलसर आणि अजिबात चिकट नसणारी अशी कणिक आपण मळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. असं पीठ मळलं ना की जास्त वेळ भिजवायलाही ठेवायची गरज नाहीये. 10 ते 15 मिनिटे आपण हे पीठ भिजत ठेवूया. 15 मिनिटानंतर याच्या चपात्या करायला घेऊया. 15 मिनिटे झालेली आहेत. आता आपण चपाती करायला घेऊया. आपला पहिला प्रकार असणार आहे रोटी. याला घडी वगैरे पाडायची नाहीये. एक छोटा कणकेचा उंडा घेतला मी, तो पिठामध्ये घोळून घेतला आणि आता एकसारखा लाटायचा आहे आपल्याला. याला घडी वगैरे करायची नाहीये. असंच आपल्याला गोल लाटून घ्यायची आहे. आणि बघा गोल गरगरीत अशी ही चपाती लाटून झालेली आहे. आता आपण भाजून घेऊया आणि ही रोटी कशी भाजायची याची सुद्धा वेगळी पद्धत आहे. ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता. त्यावरती आता ही रोटी आपण टाकून घेऊया. रोटी किंवा चपाती करताना तवा आधीच गरम असला पाहिजे. त्यानंतरच आपण त्याच्यावरती चपाती टाकायची असते, म्हणजे चपाती अगदी चांगली भाजली जाते. एक साइड चांगली भाजल्यानंतर रोटी पलटी केली, दुसरी साइड आपण अगदी चांगली भाजायची आहे आणि मग पहिली साइड गॅसवरती भाजणार आहोत. खालची साइड चांगली भाजल्यावर मी पहिली साइड गॅसवरती टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता रोटी अगदी मस्त टम्म फुगली आहे आणि पटकन भाजली जाते. तव्यावरती रोटी टाकल्यावर आपण एक साइड भाजून घेतली, पलटी करून दुसरी साइड चांगली भाजली आणि तिसऱ्यांदा आपण गॅसवरती रोटी भाजली. अशा तऱ्हेने पटकन ही रोटी भाजली जाते. तूप टाकलेलं आहे वरती आणि गरमागरम रोटी तयार झालेली आहे. अगदी हॉटेलसारखी चव लागते, मस्त होते रोटी. पहिला प्रकार झालेला आहे. आता दुसरा प्रकार बघूया. यासाठी मी गव्हाच्या कणकेचा एक उंडा घेतला. त्याला लंबगोल आकारामध्ये आपल्याला लाटायचा आहे आणि बघा मधोमध असं चिमटीने दाबायचं आहे. 2 साइड करायच्या आहेत गोल आणि एकावरती एक आपण त्या ठेवायच्या आहेत. थोडंसं तेल लावलं, थोडंसं पिठही भरवूया आणि दुसरी साइड आपण अशी घडी करूया. आता हाताने एकसारखा करूया हा उंडा आणि याला पीठ लावून लाटून घेऊया. अगदी गोल छान आकाराची चपाती आपल्याला लाटायची आहे आणि अशा पद्धतीनं घडी केल्यामुळे ना चपातीचा आकार अगदी गोल होतो. बघितले ना तुम्ही, अशा घडीची चपाती ही अगदी गोल लाटली जाते आणि खूप भरभर लाटली जाते. म्हणून ही घडी अगदी सोपी आहे. पुढेही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या घड्या बघणार आहोत. तर ही चपाती अगदी करायला सोपी आहे. चपाती लाटून झालेली आहे. आता आपण ही भाजून घेऊया. रोटी आपण लहान साईजची केली होती, कारण ती गॅसवरती शेकायची असते, त्याच्यामुळे लहानच करावी लागते. पण ही घडीची चपाती आपण अगदी मोठीच्या मोठी केलेली आहे. तुम्ही बघू शकता. मोठी असून सुद्धा अगदी एकसारखी आणि गोल गरगरीत चपाती लाटलेली आहे. आता ही चपाती आहे ना चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता 2 घड्या असून सुद्धा चपाती अगदी मस्त टम्म फुगलेली आहे आणि खूप नरम राहते ही चपाती शेवटपर्यंत. भाजताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची, कमी ठेवायची नाही. कमी गॅस ठेवून आपण चपाती भाजली ना ती चपाती कडक होते, शिवाय वातडल्यासारखी सुद्धा होते. म्हणून चपाती भाजताना नेहमी गॅसची फ्लेम हाय ठेवायची. चपाती भाजून झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया आणि आता आपण चपातीचा तिसरा प्रकार बघूया. आपण आधी रोटी केली, त्यानंतर 2 घडीची चपाती केली. आता आपण तिसऱ्या प्रकारची चपाती करूया.
ही चपाती सुद्धा घडीचीच करायची आहे. यासाठी मी एक उंडा घेतला, त्याला पीठ लावलं. आता आपण गोल आकाराची ही चपाती, छोटी चपाती लाटून घेऊया. बघा अशी लहान साईजची चपाती लाटून घेतली. आता आपण याला तेल लावायचं आहे आणि याची त्रिकोणी घडी करायची आहे. अर्ध्या भागातच तेल लावलं आणि अशा पद्धतीने मी घडी केलेली आहे त्रिकोणी आकाराची. आता याला पीठ लावूया आणि याची चपाती लाटून घेऊया. अगदी हलक्या हलक्या हाताने एकसारखा उंडा केलेला आहे. त्याला पीठ लावून घेऊया आणि आता हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटायची आहे. चपाती अगदी एकसारखी लाटायची, म्हणजे ती अगदी सगळीकडून सारखीच टम्म फुगते. आणि तुम्ही बघू शकता त्रिकोणी घडी असून सुद्धा आपण याची गोल चपाती लाटून घेतलेली आहे. कडा कडा लाटत जायचं याच्या, म्हणजे अगदी गोल एकसारखी चपाती लाटली जाते. बऱ्याच जणींना आहे ना त्रिकोणी घडी घातल्यावर चपाती गोल लाटता येत नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने त्याच्या कडा फक्त लाटत लाटत चपाती लाटा आणि मग बघा तुमची सुद्धा चपाती अगदी गोल लाटली जाईल. चपाती अगदी एकसारखी गोल लाटून झालेली आहे. आता ही आपण भाजून घेऊया आणि याच प्रकारची चपाती मी रोज आमच्या घरी सुद्धा बनवते. मला आहे ना त्रिकोणी घडीच्याच चपात्या बनवायलाही आवडतात, खायलाही आवडतात, कारण त्या अगदी मऊ होतात, 3 पदर सुटतात त्याला. म्हणून मी अशाच पद्धतीच्या चपात्या घरी रोज बनवते. आता ही सुद्धा चपाती आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आणि चपाती पहा अगदी मस्त टम्म फुगलेली आहे. तशा तर सगळ्या चपात्या आपल्या मस्त फुलणार आहेत, कारण आपण कणिकही अतिशय सैलसर मऊसूत करून घेतलेली आहे. त्याचबरोबर चपातीही आपण एकसारखी लाटतो, त्यामुळे प्रत्येक चपाती ही फुलणारच आहे. कणिक अगदी छान मऊसूत आणि सैलसर केली ना की अगदी छान होतात चपात्या. चपाती अगदी संपेपर्यंत मऊसूत राहते, अजिबात कडक होत नाही, वातडल्यासारखी होत नाही. तुम्ही बघू शकता, दिसतानाच दिसते ना चपाती अगदी मऊसूत झालेली आहे. आता आपण चपातीचा पुढचा प्रकार बघूया. कणकेचा उंडा मी घेतलेला आहे, तो हातावरती एकसारखा केला. आता त्याला पीठ लावून घेऊया आणि हा उंडा आपण गोल लाटणार आहोत. एकदम छोटीशी आपल्याला चपाती लाटायची आहे आणि नंतर याच्या घड्या करायच्या आहेत. बघा अगदी छोटीशी चपाती लाटून घेतलेली आहे. त्याला तेल लावूया आणि अशा पद्धतीने आपल्याला घड्या करायच्या आहेत. या छोट्या चपातीच्या ज्या कडा आहेत ना, त्या चारही बाजूने आपण फोल्ड करणार आहोत. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने उंड्याला घडी घातली ना की आतमध्ये भरपूर लेयर सुटतात. ही चपाती अतिशय मऊ होते, भरपूर पदर सुटतात आतमध्ये. आता मी पीठ लावलेलं आहे या उंड्याला आणि आता आपण ही लाटून घेऊया. गोलच लाटणार आहे. तुम्ही चौकोनी आकाराची सुद्धा चपाती लाटवू शकता. लहान मुलांना खायला द्यायची असेल ना तर वेगवेगळ्या आकाराची चपाती बनवायची, म्हणजे ते आवडीनं खातात. आता मी याची गोलच चपाती करणार आहे. उंडा सुद्धा मी मोठा घेतलेला आहे, त्यामुळे मोठीच्या मोठी गोल आकाराची चपाती आपण करूया. आणि तुम्ही बघू शकता कडा लाटायच्या आहेत चपातीच्या, म्हणजे ही अतिशय गोल होते. आणि एकसारखी चपाती लाटायची, कुठे पातळ कुठे जाड अशी लाटायची नाही. आणि चपाती लाटून झालेली आहे. अगदी गोल गरगरीत चपाती आपण एकसारखी लाटलेली आहे. ती भाजून घेऊया. ही सुद्धा चपाती अगदी छान फुगणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि अगदी छान लेयर सुटतात याला आतमध्ये. तुम्ही या प्रकारची चपाती नक्की बनवून बघा. अतिशय छान पदर सुटतात, त्याचबरोबर अगदी मऊ राहते ही चपाती. अगदी खरपूस अशी ही चपाती मी भाजून घेतलेली आहे, ती काढून घेऊया. आणि आता आपण चपातीचा पुढचा प्रकार बघूया. कणकेचा उंडा घेतलेला आहे, तो पिठामध्ये घोळून सुद्धा घेतलेला आहे. आता याची आपण छोटीशी चपाती लाटून घेणार आहोत. ही अगदी नवीन पद्धत आहे, हे तुम्ही कुठेच बघितली नसणार आहे. आता आपण चाकूच्या साहाय्याने मधून आहे ना कडेपर्यंत कट मारायचा आहे एक, आणि त्याला गोल अशा घड्या पाडायच्या आहेत. आधी तेल लावायचं आहे आणि नंतर याच्या आपण घड्या करायच्या आहेत. आणि बघा जिथून कट केलेला आहे ना ती बाजू उचलायची आणि अशा पद्धतीनं घडी करायची. याचा आकार सुद्धा त्रिकोणीच होतो, पण याला घड्या जास्त असतात म्हणून पदरही छान सुटतात, भरपूर सुटतात. उंडा हलक्या हाताने एकसारखा केला, तो पिठामध्ये आपण घोळून घेऊया आणि याची सुद्धा आपण गोल चपाती लाटणार आहोत. त्रिकोणी उंडा असला तरी गोल चपाती लाटणार आहोत. तुम्ही याची अशीच त्रिकोणी सुद्धा चपाती करू शकता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लहान मुलांना आहे ना वेगळ्या वेगळ्या आकारच्या अशा चपात्या दिल्या ना खायला की ते आवडीनं खातात. माझ्या मुली लहान होत्या ना तेव्हा मी अशीच करायची. पराठे, चपाती अशा नवीन नवीन वेगवेगळ्या आकाराची करायची. कधी चौकोनी करायची, कधी त्रिकोणी करायची. मग त्या अगदी आवडीनं खायच्या. बघा अगदी मस्त गोल गरगरीत एकसारखी चपाती लाटलेली आहे. आता ही आपण भाजून घेऊया.
मी इथे मोठ्या आकाराची चपाती लाटलेली आहे. पण तुम्ही जर नवीन चपाती बनवायला शिकत असाल तर तुम्ही आहे ना लहान आकाराची चपाती करायची. अगदी छोटासा उंडा घ्यायचा, त्याला छान घड्या करायच्या आणि त्याची चपाती लाटायची. सुरुवातीला गोल येणार नाही, पण प्रॅक्टिसने हळू तुम्ही गोल चपाती लाटू शकता. त्याचबरोबर मोठ्या सुद्धा चपात्या तुम्ही नंतर लाटू शकता. पण जोपर्यंत तुम्ही शिकत आहात तोपर्यंत तुम्ही लहान साइजच्या चपात्या करा. चपाती छान खरपूस भाजून झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊया आणि आता चपाती बनवायचा पुढचा प्रकार बघूया. हा प्रकार अतिशय सोपा आहे. आपल्या बऱ्याच मैत्रिणी आहे ना, याच प्रकारच्या चपाती बनवत असतील असं मला वाटतं. कारण या आहे ना अगदी सोप्या आहेत बनवायला. शिवाय पदरही भरपूर सुटतात चपातीला. कणकेचा उंडा घेतलेला आहे. त्याला पिठामध्ये घोळून सुद्धा घेतलेला आहे आणि याची लंबगोल आकाराची चपाती आपण लाटणार आहोत. अगदी छोटीशी चपाती लाटायची आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीनं लंबगोल आकाराची चपाती लाटली आणि 2 ठिकाणी याला मधोमध आपण फोल्ड करून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आपण उंडा तयार केला ना, याला सुद्धा आहे ना पदर सुटतात छान. तेल लावूया याला आणि आता याला एकावर एक आपण ठेवून घेऊया. बघा याचा उंडा सुद्धा गोल तयार झालेला आहे. त्यामुळे चपाती लाटायला अगदी सोपी आहे. गोल लाटली जाणार आहे. बऱ्याच जणींना घडीची चपाती लाटायला जमत नाही, कारण त्रिकोणी घडी असते, कधी चौकोनी असते. त्यामुळे ना त्यांची चपाती गोल होत नाही. पण अशा पद्धतीनं तुम्ही उंडा तयार केला ना, ही सुद्धा घडीचीच चपाती आहे, पण गोल उंडा तयार होतो. त्यामुळे याची चपाती गोल लाटली जाते. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला गोल आकार देता येतो. तुम्ही बघू शकता अगदी पटपट आपण ही चपाती लाटलेली आहे, कारण गोल उंडा होता. त्यामुळे ना चपातीचा गोल आकार हा पटकन येतो. चपाती लाटून झालेली आहे. ही सुद्धा चपाती आपण खरपूस अशी भाजून घेऊया. तवा आधीच गरम करून ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपण ही चपाती टाकूया आणि नेहमी गरम तव्यावरच चपाती टाकायची, म्हणजे ती छान शेकली जाते. तुम्ही जर तवा कोमट असताना, थंड असताना चपाती त्याच्यावर टाकली ना, तर ती वातडल्यासारखी होते. त्यामुळे गरम तव्यावरच आपण चपाती भाजायची. वाटलंच तर भाजताना तुम्ही गॅस कमी जास्त करू शकता. पण सुरुवातीला चपाती टाकताना तवा हा चांगला गरमच पाहिजे. ही चपाती पण भाजून झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारच्या चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि किती मऊसूत झालेल्या आहेत. मी मोडूनही दाखवते आहे. किती पटकन या मोडल्या जात आहेत. आणि आता याच्या पदरही दाखवते मी तुम्हाला. आतमध्ये याला किती लेयर बघा सुटलेले आहेत. 3 लेयरची चपाती आहे ही. आपण 3 घड्या करून केलेली आणि बघा 3 पदर याला सुटलेले आहेत. अतिशय मऊसूत होते ही चपाती आणि शेवटपर्यंत मऊ राहते. तर आपण आज बघितले की चपाती करण्याचे 6 प्रकार. वेगवेगळ्या प्रकारच्या घड्या करून आपण 6 प्रकारच्या चपाती केलेल्या आहेत. तुम्ही यापैकी कुठल्या प्रकारची चपाती बनवता हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कुठल्या प्रकारची चपाती केलेली मऊ राहते हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आता तुम्ही 3 घडीची चपाती बघितली की 3 पदर त्याला सुटले होते. आता हे तुम्हाला मी 2 घडीची चपाती दाखवते आहे. याला 2 पदर सुटलेले आहेत. पण तरी सुद्धा दिसतानाच तुम्हाला दिसतीये ना, ही सुद्धा चपाती अगदी मऊसूत झालेली आहे. 2 घडीची चपाती असून सुद्धा बघा किती छान मऊसूत चपाती झालेली आहे. कणिक आपण छान सैलसर मऊ मळली ना आणि चपाती एकसारखी लाटली ना, तर ती फुगो किंवा न फुगो मऊसूत होतेच होते आणि शेवटपर्यंत मऊ राहते. अजिबात कडकही होत नाही, वातडल्यासारखी सुद्धा होत नाही. तुम्ही टिफिनला दिली ना, ती अगदी दिवसभर सुद्धा अगदी मऊसूत राहते. त्यामुळे कणिक आपण अतिशय छान मळून घ्यायची. मी तुम्हाला आज चपाती बनवायचे वेगवेगळे 6 प्रकार दाखवलेले आहेत. यापैकी कुठला प्रकार तुम्हाला आवडलेला आहे आणि हा व्हिडिओ आवडला आहे का? तेही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा चपाती बनवायचे वेगवेगळे 6 प्रकार कळतील. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.